आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मनातील तीव्र वेदना आणि प्रश्न तुमच्या समोर घेऊन आले आहेत। प्रश्न साधा आहे पण परिस्थिती मात्र फार गंभीर आहे। झालं काय तर तेही सविस्तर सांगते। शेतकऱ्यांनी कांदा विकला, माल दिला, बिलं दिले, पण पैसे मात्र मिळाले नाहीत। 6 महिने उलटले आणि नाफेड, एनसीसीएफ या सरकारी संस्थांकडून एकही रुपया न मिळाल्यामुळे हजारो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत। जून ते ऑगस्ट 2025 या काळात केंद्र सरकारच्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला। घोषणा स्पष्ट होती, 72 तासात पैसे खात्यात जमा होणार आहे, पण प्रत्यक्षात 3000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे तब्बल 200 कोटी रुपये अजूनही थकीत आहेत। आणि याच त्रासामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी थेट दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। नाफेडकडून विकलेल्या कांद्याचे पैसे काढून द्या म्हणून शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे साकडं घातलंय। हा फक्त भेटीचा प्रसंग नव्हता, ही होती एका शेतकऱ्याची हाक। नमस्कार, मी प्रतीक्षा पालवे मध्ये तुमचं स्वागत करते। सविस्तर समजून घेऊ। हातात कागदपत्र, बिलाची फाईल आणि चेहऱ्यावर प्रचंड नैराश्य होतं। शेतकऱ्याने सरळ सवाल केला, आम्ही सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून कांदा दिला, पण आमचे पैसे कुठे? नेमकं प्रकरण काय? सविस्तर सांगते। केंद्राच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ या 2 नोडल एजन्सी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 3 लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली। मात्र 6 महिने उलटूनही 200 कोटी रुपये मिळाले नसल्याचे तातडीने सदरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। शरद पवारांनी या प्रश्नाला अत्यंत गांभीर्याने घेतलं असून केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देखील दिलंय। पण मोठा प्रश्न असा की पैसे शेवटी अडकले कुठे? काही एफपीओ आणि एजंटने कागदावर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष नोंदी यात फरक आढळल्याचं समोर येत आहे। नाफेड आता प्रत्येक बिलाची पुन्हा पडताळणी देखील करत आहे आणि या प्रशासकीय तपासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा पैसा मात्र अडकलाय। या पेमेंट विलंबामुळे ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे। कर्जाचे हप्ते थकले, घरच्यांचे खर्च डोकं खात आहे, शेती तयारीसाठी पैसाही नाही आणि एका शेतकऱ्याने अगदी हतबलपणे सांगितलंय, कांदा दिला पण आम्ही स्वतःच घरात हातावर पोट ठेवून बसलो आहोत। ही केवळ आर्थिक अडचण नाही, ही मानसिकता थकवा निर्माण करणारी अवस्था आहे। आता पुढची पावलं अत्यंत महत्त्वाची आहे। पवारांच्या हस्तक्षेपानंतर केंद्र सरकारकडून तातडीचे आदेश निघू शकतात, शेतकऱ्यांचे पैसे सुटू शकतात। पण जर काही एफपीओ किंवा एजंट रस्त्यावर गैरव्यवहार सिद्ध झाले तर काही शेतकऱ्यांना अजूनही पेमेंट मिळण्यात वेळ लागू शकतो। कांदा हा महाराष्ट्रातील राजकीय तापमान वाढवणारा मुद्दा आहे आणि या प्रकरणामुळे तो तापमान आता पुन्हा ओसरू लागलाय। एकूणच शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवून कांदा दिला, आता तो विश्वास परत मिळवण्याची जबाबदारी सरकारची आहे। ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत ते मिळाल्याशिवाय ती लढाई संपणार नाही, असं देखील शेतकरी म्हणतात। या संपूर्ण प्रकरणाबाबतीत तुम्हाला काय वाटतं आणि शरद पवार यात हस्तक्षेप करतील का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।